नमस्कार. फार्मासिस्ट व्हायचं आहे, डी-एम-ई-आरची एक्झाम द्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला माहिती असलं पाहिजे का ही जी एक्झाम आहे ती टी-सी-एस कंडक्ट करत आहे. नेमकं टी-सी-एस कशा पद्धतीने प्रश्न विचारतं हे सगळ्यात आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे. चला तर मग आजच्या सेशनमध्ये आपण मराठी या विषयावर लेटेस्ट ज्या टी-सी-एसने एक्झाम घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये कसे प्रश्न त्यांनी विचारले होते, त्याची करेक्ट आन्सर काय आहेत आणि सोबतच या संदर्भाने तुमच्याकडे काय माहिती असली पाहिजे इत्थंभूतपणे आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे. म्हणजे काय की आपलं टार्गेट आहे की टी-सी-एस जे 15 प्रश्न आपल्याला मराठी या विषयावर विचारेल त्याची औटाप उत्तरे आपण कसे मिळवणार आहोत या संदर्भाने स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आजच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये आपण बघणार आहे. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 100% फार्मासिस्ट व्हायचंय, काहीच रिस्क घ्यायची नाहीये, तुम्हाला कोणीतरी मेंटर पाहिजे जे सगळं प्रॉपर तुमचं प्लॅनिंग करून देईल, सगळे सब्जेक्ट तुम्हाला शिकवेल, सोबतच तुम्हाला क्वालिफाय करेल, चांगल्या मेरिटमध्ये आणेल, तर तुमच्यासाठी एक बॅच देखील आपण लॉन्च केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट बॅच आहे. कंप्लीट इन द सेन्स का याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 60-40 पॅटर्न आहे, हो की नाही? 60-40 म्हणजे 40 प्रश्न नॉन टेक्निकल, 40 प्रश्न फार्मसी टेक्निकल. या 100 प्रश्नांची तयारी म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सगळी तयारी तुमची यामध्ये होणार. लाईव्ह सेशन होणार. झालेलं लाईव्ह सेशन ऑटोमॅटिक रेकॉर्ड होणार, म्हणजे तुम्ही परत ते रिपीटेडली कितीही वेळेस बघू शकता. डन आहे. यासोबतच जे पी-वाय-क्यूज आहेत, टी-सी-एसने जे लेटेस्ट एक्झाम घेतल्या, मग मराठीमध्ये कसे क्वेश्चन विचारले होते, इंग्लिशमध्ये कसे विचारले होते, डिटेल तुम्हाला यामध्ये विश्लेषण भेटेल. त्या क्वेश्चन पेपर आपण इथं सोडवून घेणार आहे. सोबतच तुम्हाला याच्यानुसार टेस्ट सिरीज देखील अवेलेबल केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 5 अटेम्प्टमध्ये म्हणजे 5 ते टाइम स्पॅन देणार आहे. त्याच्या पद्धतीनेच तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. नाहीतर तुम्हाला डायरेक्ट सगळे प्रश्न दिले तर कोणी सोडेल. आता त्यांनी तसं केलं नाही. थोडे प्रश्न घ्या, सगळ्या विषयामध्ये लगेच सोडवा. परत थोडे घ्या, तेवढ्या टाइममध्ये सोडवा. नाही सोडवलं तर ते तसेच जाणार, परत रिपीट येता येणार नाही. याच्यासाठी आधी तुम्हाला टेस्ट सिरीज देणं गरजेचं आहे. हे तुम्हाला यामध्येच प्रोव्हाइड होईल. सेपरेट असं काही नाही, एकच बॅच अवेलेबल आहे. याच्यामध्ये सगळ्या जे 60 आणि 40 100 प्रश्नांच्या तयारीसाठी नोट्स देखील आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत. बॅच स्टार्ट झालेली आहे. जर तुम्हाला जॉइन व्हायचं असेल तर आयफोनवर ॲप स्टोअर किंवा अँड्रॉइडचं प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन आहे आपलं पी-डी-के अकॅडमी, इन्स्टॉल करून घ्या, जॉइन होऊ शकता. तुमच्या काही क्वेरीज आहेत, काही शंका आहेत, फॉर्म भरण्यामध्ये काही अडचण आहे, काही समजत नाहीये, मला सेल्फ स्टडी करायचा आहे सर, मला बॅच नकोय, तरी सुद्धा तुम्ही याच्यावरती कॉल करून टीचर सोबत बोललं पाहिजे. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. सोबतच एक्झाम होऊन जायची मग जागा व्हायचं असं होऊ नये, म्हणून या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला फॉलो देखील करून ठेवा. चला तर मग मराठी या विषयावर टी-सी-एसने लेटेस्ट ज्या एक्झाम घेतल्या होत्या त्याच्यामध्ये काय क्वेश्चन्स विचारले होते, त्याचे करेक्ट आन्सर काय, एवढंच नाही म्हणजे प्रश्न आणि उत्तर हा खेळ नाही, तर प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगणार, सोबतच त्याच्या संदर्भाने काय काय माहिती ठेवा, म्हणजे त्याच्या रिलेटेड कसाही क्वेश्चन येऊ द्या, 100% तुम्ही अटेम्प्ट करणार आणि करेक्ट उत्तर आणणार. या संदर्भाने सगळं विश्लेषण मी इथे करणार आहे. पहिला प्रश्न बघा काय विचारला होता. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अधोरेखित शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द कोणता? विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आता तुम्हाला कळलं की मला ना समानार्थी शब्द वाचावे लागतील. पण आता नेमका प्रश्न काय विचारलाय की जे अधोरेखित केलंय तेवढ्याला डोकं लावायचं सांगितलंय. काय अधोरेखित केलंय? अमृताहुनी. आणि मग सांगितलं या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? डन आहे. इथपर्यंत तुम्हाला प्रॉपर प्रश्न कळला. याचे 4 ऑप्शन्स त्यांनी दिले. पय, क्षीर, जीवन आणि सुधा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनला दुसरी वेलांटी आहे, कारण आपण चुकतो, व्यवस्थित मराठीमध्ये बघावं लागतं. हे तुम्हाला मी बॅचमध्ये शिकवेल. आणखी याच्या संदर्भाने काय माहिती हे तर इथंच सांगेल, पण याच्या संदर्भाने कोणते कोणते समानार्थी शब्द जे नेहमी रिपीटेडली विचारतात ते तुमचं ऑलरेडी बॅचमध्ये होईल. आता आपल्याला इथे एक समानार्थी शब्द विचारलाय अमृत या शब्दाचा, तर एक ट्रिक, एक कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे तुम्हाला आन्सर भेटेल. काय लक्षात ठेवायचंय? ए सुधा, काय म्हणायचं बघा, ए सुधा पियुषला सांग. बघा बरं का, एकदम छान आहे. पियुषला सांग. काय सांगायचंय पियुषला? मी सुधाला म्हणतो, सुधा पियुषला सांग संजीवनी कडून. बघा छान आहे बरं का, संजीवनी कडून अमृत घेऊन ये. बघा एकदम छान, काहीच नाही, इथंच होणार तुमचं कंप्लीट. अमृत घेऊन ये ग बाई, ये जा पटकन जाऊन ये. सुधाला सांगितलंय मी काय की पियुषला सांग, सुधा तू नको जाऊ, पियुषला सांग की संजीवनीकडून अमृत घेऊन ये. अंडरलाईन करा, सुधा, पियुष, संजीवनी आणि अमृत. डन आहे की नाही? काय लक्षात ठेवायचं, ध्यानातच राहिलंय. तुमच्या घरातल्या सुधाला तुम्ही सांगा, फक्त नाव बदला, सुधाच असली पाहिजे ती. म्हणजे काय की सुधा
पियुष, संजीवनी आणि अमृत हे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. पण इथं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ते बॅचमध्ये कळेल. पियुष म्हणतो आपण, याच्यामध्ये ना ला जी आहे ना, पी नाही, ला दुसरी वेलांटी आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लांबट स्वर, दीर्घ स्वर, ऱ्हस्व स्वर, एक मात्रा, दोन मात्रा या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. म्हणून बघा ना, पियुष, पियुष, पी किती लांबट म्हणतो आपण, म्हणून दुसरी वेलांटी आलेली आहे. नाहीतर आपल्याला कळतच नाही नेमकं डबल ई वापरू का आय वापरू. आता तुम्हाला कळेल कशा पद्धतीने आहे. तर एक कळलं तुम्हाला, ट्रिक कळली. याच्यावरून तुम्हाला कळलं की अमृत या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून तुम्हाला लगेच आन्सर भेटलं बरं का. अमृत, सुधा, पियुष, संजीवनी, बरोबर. मग या ठिकाणी अमृत याला सुधा आहे, हे काय झालं? करेक्ट आन्सर आहे. मग तुम्ही म्हणाल या पयक शिरजीवन दिलं म्हणजे काहीतरी डोकं वापरलं की नाही कोणीतरी क्वेश्चन बनवताना. टीसीएस स्वतः बसले की इंजिनियर ते? अजिबात नाही. जे प्राध्यापक मराठीचे त्यांनी बोलवले होते, त्यांनी हे प्रश्न टाकलेत ना हे ऑप्शन मध्ये, तर यांच्या संदर्भाने तुम्हाला माहिती असली पाहिजे बरं का. नाहीतर तुम्ही फक्त एवढंच कराल, अमृत, सुधा, पियुष, संजीवनी झालं, संजीवनी जायची, सुधा जायची. पण हे पयक शिरजीवन का दिलं याच्या संदर्भाने लगेच आपण बघून घेऊया. तुम्हाला ना दुसरे जे शब्द आलेले त्याच्यासाठी आणखी एक महत्वाचा शब्द आहे, त्याचे समानार्थी शब्द माहिती पाहिजे. पाणी, पाणीचा समानार्थी शब्द काय आहे? जल, हो की नाही? पाणी, जल. अंबू, काय आहे? अंबू. यासोबत लक्षात ठेवा, हे सगळे महत्वाचे. पाणी, जल, अंबू. पय, काय? पय. उदक, हो की नाही? उदक. आणि जीवन, जीवन कोणता? नीट म्हणून बघा तुम्ही परत एकदा. जीवन, पहिला वेलांटीचा जीवन वेगळा आहे, दुसऱ्याचा वेगळा आहे. काय कळलं रे याच्यामधून? काय कळलं? पाणी, जल, अंबू, पय, उदक, जीवन हे काय आहेत? हे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे पया आणि जीवन हे समानार्थी शब्द झाले. हे पण तुमचं इथली कॉन्सेप्ट झाली. आता याच्यावर प्रश्न येऊ द्या इथं बदलून, किंवा अमृतवर येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. याही व्यतिरिक्त तुम्हाला आता पय कळलाय, जीवन कळलाय आणि सुधा कळला. क्षीरबद्दल समानार्थी शब्द माहिती असला पाहिजे. बघा, दूध, दूधला काय म्हणतो आपण? दुग्ध. दूध, दुग्ध, क्षीर. लक्षात ठेवा, क्षीर. म्हणून बघा बरं, क्षीर, हो की नाही? दीर्घ करतो म्हणून दुसरी वेलांटी आहे. आता आपल्याला सगळ्यांचे समानार्थी शब्द कळले. काही पण विचारू दे ना, अमृत विचारलं सांगता येतंय, क्षीर विचारलं सांगता येतंय, पाणी, जीवन, उदक, अंबू, डिटेल झालं की नाही? काय कळलं? समानार्थी शब्द आपल्याला करायचे. पण सगळे वाचायला बसले तर 2 दिवस समानार्थी कळाला आणि 2च प्रश्न विचारतील. त्याच्यामध्ये जे महत्वाचे शब्द आहे तेच करणं गरजेचं आहे. चलो जी, सेकंड क्वेश्चन देखते हैं. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. अरे रे रे, दुःख होतं. प्रश्न दिलाय, पर्याय 4 दिलेत. या लोकांचे अज्ञान बघावेसे वाटते का? मला सांगा, जिथे क्वेश्चन मार्क विचारलाय त्या ठिकाणी काय झालं? प्रश्नार्थक वाक्य झालं. त्यांनी इथं प्रश्नार्थक वाक्य बनवा सांगितलंय का? तर नाही. याला कशाला? लगेच याला एलिमिनेट करून टाका. नंतर बघू, याला एलिमिनेट करा. का? इथं प्रश्नार्थक वाक्य आहे, त्यांनी नकारार्थी बनवायला लावलंय. डन आहे, एकदम सिंपल आहे बरं का. दुसरा ऑप्शन काय दिलाय? या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होतेच असं नाही. बरोबर. तिसरा दिला, या लोकांचे अज्ञान पाहून मला आनंद वाटत नाही. चौथं दिला, या अज्ञानी लोकांना पाहिल्यावर असं डोकं उठतं ना, दुःख होते. मग आता मला सांगा, हे शोधण्याची ट्रिक तुम्हाला आधी मी सांगतो, की होकारार्थी वाक्याचे नकारार्थी बनवण्यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. 2 कीवर्ड आहेत त्याला. काय? की याच्यामधला एक अतिशय नस ओळखली पाहिजे. या वाक्यामध्ये जो शब्द आहे, जो नस आहे, आपण म्हणत का त्याची नस दाब म्हणजे बरोबर बोलायला लागेल तो. तसं या वाक्याची नस शोधावी लागेल. त्या जी नस असेल, जो शब्द असेल, त्याचा विरुद्धार्थी शब्द घ्यायचा आणि नकारार्थी शब्द तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. परत एकदा सांगतो, होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करताना नस असणारा शब्द ओळखणे, त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबत जे नकारार्थी शब्द हे नाही, नव्हे, न लगे, नको हे शब्द त्याच्यात ऍड करायचे. 2च गोष्टी आहे. निगेटिव्ह शब्द ऍड करा आणि विरुद्धार्थी शब्द करा. या वाक्यामध्ये कोणती नस आहे? या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. दुःख ही यामध्ये काय आहे? नस आहे. याचा विरुद्धार्थी शब्द कोणता झाला बरं? आनंद. काय झाला? आनंदी, आनंदगडे, हो ना? तर याचा काय झाला? आनंद. आणि नकारार्थी शब्द आपल्याला नाही, नको, न लगे, नव्हे हे वापरायचंय. मग बघा बरं, या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होतेच असे नाही. या अज्ञानी लोकांना पाहिल्यावर दुःख होते.
यांना पाहून? हे पण नाही, कारण दुःख आहे. इथं बघा आनंद शब्द आला, याला मी लगेच हायलाइट करणार. म्हणजे थोडक्यात 2 आले असते आनंद. आता इथं सोपं होतं. पण 2 जरी आले असते तर मी इथं अंडरलाईन केलं असतं. इथं कुठेतरी आनंद असता. मग मी निगेटिव्ह कोणत्या वाक्यात म्हणजे नकारार्थी शब्द कोणत्या वाक्यात वापरा ते पाहील. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते तर आनंद वाटत नाही. हे करेक्ट आहे की नाही? नाही आला नकारार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द. सो यहाँ पे आंसर बनेगा थर्ड वन. चलो. शब्दयोगी अव्यय असलेली वाक्य ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, शब्दयोगी अव्यय बरोबर आणि विभक्ती यामध्ये फरक आहे. विभक्ती प्रत्यय पाठ करावे लागणार आहे. प्रथमा प्रत्यय नाही, द्वितीया सलाते सलानाते, तृतीया नेशी निहिशी, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी ऊनहून ऊनहून, चाचीचे, हे सगळं तैया, हे सगळे पाठ करावे लागणार आहे. संबोधन सगळंच बरोबर. आता हे झालं विभक्ती प्रत्यय. आता तुम्ही म्हणाल हे का सांगितलं? कारण इथं चुकताय. विद्यार्थी या प्रश्नात चुकणार आहे. त्यांना कळलं पाहिजे विभक्ती प्रत्यय आहे का शब्दयोगी अव्यय आहे. एखादा शब्द एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतो त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. अव्यय आणि सव्यय डिटेल आपण बघणार आहे. आता अव्यय विचारलं, एखाद्या नाम किंवा सर्वनाम असेल बरोबर, नाम सर्वनाम असेल तर त्याला जोडून जो शब्द येतो त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. पण एखाद्या शब्दाला त्याचा सामान्य रूप करून, उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, आता कन्फ्युजन होईल. बघा मी म्हटलं मी 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 किंवा बघा तो खांब धडकला धडकला. आता याचा आन्सर लय सोपं होतं, पण तुम्हाला इथं कॉन्सेप्ट क्लिअर करतो बरं का मी. मी म्हटलं तो खांब धडकला, कसं वाटतं? नाही. पण मी म्हटलं तो खांबाला धडकला, तुम्ही म्हणाल आता कसं गोड वाटतं, हो की नाही? तो खांबाला धडकला. नेमकं काय झालं? मूळ शब्द काय होता? मूळ शब्द खांब होता. याला मी काय केलं? ला हा प्रत्यय लावला, विभक्ती प्रत्यय लावला बरोबर. द्वितीय असू दे नाही तर चतुर्थी असू दे, नंतर बघू आपण. पण मी काय केलं? ला हा विभक्ती प्रत्यय आहे. तो लावण्याआधी मी काय केलं? खांबचं खांबा केलं. खंबा वेगळा, खांब आणि खंबा केलं. आता खंबा याला ला हा विभक्ती प्रत्यय लावला म्हणजे ला झाला विभक्ती प्रत्यय. मग हे खांब झाला मूळ शब्द आणि खांबा काय आहे? याला म्हणतात सामान्य रूप. कळलं? म्हणजे आता तुम्हाला 3 गोष्टी कळल्या. विभक्ती प्रत्यय कळला, सामान्य रूप कळलं आणि मूळ शब्द कळला. हे झालं एक सेंटेन्स. इथं तुम्हाला हे नाही विचारलेलं मी. इथं मी म्हणजे TCSने की शब्दयोगी अव्यय कोणतं आहे? म्हणजे थोडक्यात शब्दयोगी अव्यय असलेलं वाक्य म्हणजे तुम्हाला विभक्ती प्रत्यय शोधायचे नाहीयेत. शब्दयोगी अव्यय असलेलं वाक्य शोधायचंय. कसं शोधायचं बघा. विद्यार्थी मित्रांनो, पहिला ए दिलाय त्यांनी, घराजवळ विहीर आहे. घर नाम आहे की नाही? आणि त्याच्या जवळ जवळ हा काय झाला? शब्दयोगी अव्यय इथं जोडला. राम आणि सीता वनवासात गेले. आता काही म्हणणार इथं पण शब्दयोगी अव्यय नाही. विद्यार्थी मित्रांनो, त या सप्तमी इथं विभक्ती प्रत्यय आहे. वनवासा हे सामान्य रूप आहे. वनवास हे नाम आहे. क्लिअर आहे? म्हणजे हे बरोबर नाहीये. इथं बरोबर आहे. घाईने पळाला म्हणून घसरून पडला. बघा घाईने, नेशी निहिशी, तृतीया विभक्ती घाई, इथं सुद्धा विभक्ती प्रत्यय, शब्दयोगी अव्यय नाहीये. प्रेमापुढे पैशाची किंमत नसते. खरंच आहे. प्रेम नाम आहे की नाही? त्याच्या पुढे पुढे शब्दयोगी अव्यय आहे. म्हणजे इथं हे पण बरोबर आहे. मग तुम्हाला विचारलंय असलेली वाक्य, नसलेली वेगळं बरं का. नसलेली असतं तर BC, असलेली वाक्य कोणते? मग इथं आहे ए आणि डी. यहाँ पे कौन सा ऑप्शन बनेगा? ए आणि डी कुठे आहे? कुठे? इथे दुसरा ऑप्शन काय आहे? बरोबर आहे. क्लिअर आहे ना? चला मग पुढचा प्रश्न लगेच बघून घेऊया. क्लिअर झालं? एकदम सिंपल होता. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती या म्हणीची समानार्थी म्हण ओळखायला विचारलं. म्हणी करून ठेवा. म्हणीवर नेहमी प्रश्न विचारला जातो. वाक्प्रचारावर नेहमी प्रश्न विचारला जातो. आता बघा, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती म्हणजे ना काय होतं? जर महापूर आला, ऑलरेडी आपण पाहिला, आता पावसाळा चालू आहे. महापूर आल्यानंतर जे असतं ना, हंसाबैन ये मैल आया, ये मैल आया, पाहिलं का तुम्ही खिचडी मूवी? त्याच्यात पाहिलं असेल त्यांनी मय अहंकार. मग जेव्हा महापूर येतो तेव्हा जे मय अहंकार असणारे जे मोठे मोठे वृक्ष असतात, झाड, ते काय करतात? लगेच म्हणजे कोसळून पडतात डायरेक्ट मुळासकट. पण तिथं काय गवत जे असतं लाव्हाळे, ते काय करतं? महापुराला का असं वागतं, महापूर गेला का स्टार्ट माने सरळ. म्हणजे महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. म्हणजे जे वेळेस, म्हणजे थोडक्यात काय आहे, जे स्वतःला इगो आहे थोडक्यात, ते कायमचे जातात आणि जे एकदम परिपक्व आहेत, योग्य वेळेस स्वतःला बदल करून घेतात, ते वाचतात, असं ही म्हणे. सेम बघा,
त्याच पद्धतीची म्हण आपल्याला शोधायची, उथळ पाण्याला खळखळाट फार. आहे का? थोडंसं छेन त्याच्यात खळखळ, चिल्लर आहे खिशात आणि वादत चालायचं, मी करोडपती आहे, चालेल का? अशा अर्थाची ही म्हण आहे. म्हणजे ये ऑप्शन नाही बनेगा. जशी देणावळ तशी धुनावळ. जर देणारा असेल, मी वाटणार असेल, तर लगेच धुवायला लोकं तयारच असतात. तुम्हाला कळलंय काय बोलायचंय. तिसरं, कोळसा उगळावा तितका काळाच. म्हणजे एखाद्याला किती हे करा, ते काळं म्हणजे ते राहणारच आहे, हे अशा अर्थाने आहे. मग तुम्ही म्हणाला आता तर हे 3 एलिमिनेट झाले, पण मला एक्झॅक्ट शोधायची असेल तर काय करू? बघा, एलिमिनेशन जर वापरलं तर तुम्हाला आन्सर भेटतोय 2. तरी पण पहा, महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती. हे जातात, हे वाचतात. दर्या किनारी केळी, मोडत नाही कदाकाळी. जेव्हा किनारी भागामध्ये भरती ओहोटी चालू असते, तेव्हा जर समजा पाणी आलं, की त्यावेळेस ती केळी कधीच मोडत नाही तिथं असेल तर. केळीचं झाड पाहिलं असेल, एकदम पाणी ओसडून सहज निघून जातं आणि ती सुद्धा वाकते. पाणी ओसरून गेलं का पुन्हा ताठ मानेने उभे राहते. दोघांचं मीनिंग शोधायचंय सारखं. सो यहाँ पे बनता है सेकंड ऑप्शन. मुंबई हे शहर कापड निर्मितीमध्ये अग्रेसर आहे. या वाक्यातील मुंबई हे कोणते नाम आहे? विद्यार्थी मित्रांनो, मी जर म्हटलं सर्व मुलांनी कमेंट बॉक्समध्ये येस येस टाइप करा, तर सगळेच करतील. पण मी म्हटलं गणेश चॅट बॉक्समध्ये टाइप कर यस, तर फक्त जो गणेश आहे तोच टाइप करेल. कळलं? म्हणजे एखाद्या विशिष्ट घटकाला सामान्य मानून त्या सगळ्या जातीला एक नाव दिलं जातं. उदाहरणार्थ, मुलांमध्ये एक विशिष्ट घटक चेक करून त्यांना एक सामान्य नाव दिलं. हे मुलं आहेत, मुलींना हे मुली आहेत असं, मेल आणि फिमेल त्यांना सामान्य नाम म्हणतात. याच्यामध्ये सामान्य नामामध्ये मुलांमध्ये एका विशिष्ट व्यक्तीला एक स्पेसिफिक नाव दिलं जातं, विशेष असं नाव दिलं जातं. म्हणजे ते त्याचं वैयक्तिक असतं, त्याला विशेष नाम म्हणतात. क्लिअर आहे की नाही? मी जर म्हटलं मी शहरात गेलो, तर तुम्ही म्हणाल कोणते गेले होते सर? अहिल्यानगरला गेले होते का, इकडे छत्रपती संभाजीनगरला गेले होते का, अमरावतीला का कोल्हापूरला आले होते तुम्ही आमच्याकडं? बरोबर आहे. मग तुम्हाला कळणार नाही. पण मी म्हटलं मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो आणि औरंगपुऱ्यामधून मी पैठण गेट मार्गे क्रांती चौकातून तिकडून जाऊन आलो. तर तुमच्या असं लक्षात येईल, की एक्झॅक्ट तुम्हाला म्हणजे विशेष नाम आहे छत्रपती संभाजीनगर. इथं मुंबई दिलेलं आहे, शहर नाहीये. तर मुंबई हे सामान्य नाम आहे का? नाही. हे भाववाचक नाम आहे का? याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे. आणि समुदायवाचक तर नाही. समुदाय वेगळं आहे, हे पण मी स्पेशल डिटेलमध्ये शिकवेल नंतर. सध्या याचं मुंबई हे स्पेसिफिक नेम आहे. बरोबर आहे? याच्यासाठी याचं नाव काय, याला काय म्हणणार आहे? विशेष नाम आहे. क्लिअर आहे ना? चला पुढचा. द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा योग्य पर्याय. भुसूर पक्षी श्रेष्ठ, विप्र दूध दही. पुढे ब्राह्मण, ब्राह्मण दात आणि पक्षी. विद्यार्थी मित्रांनो, द्विज का मतलब क्या है देखो अच्छे से. द्विज, द्वि म्हणजे काय माहिती का? द्वि म्हणजे दोनदा, ज म्हणजे जन्मणारा. लक्षात ठेवा आता. द्वि का मतलब होता है, द्वि म्हणजे दोनदा, ज म्हणजे जन्मणारा. दोन वेळेस त्यांचा जन्म होतो असं कोण आहे? तर आता लक्षात ठेवा ब्राह्मण. तो म्हणाल काय बोलता? 2-2? हो, त्यांच्यामध्ये ते मुंज घालतात तेव्हा त्याचा नवीन जन्म झाला असं मानलं जातं. हो की नाही? म्हणजे ब्राह्मण दोनदा जन्मतो असं मानलेलं आहे. दात ऑलरेडी माहिती आहे, दुधाचे दात पडले आता, हुशार झाला तो. नवीन दात आले, दोनदा येतात. पक्षी सुद्धा दोनदा जन्मतो, कारण एकदा अंडज आहे. पक्षी म्हणजे अंडज. अंडज म्हणजे जन्मणार. लक्षात ठेवा. अंड म्हणजे काय? अंड्यातून तो बाहेर पडतो, तेव्हा त्याचा एक जन्म होतो. नंतर काय होतं, की नंतर कधी कालांतराने पक्षी स्वतःचे पंख छाटून टाकतो, पुन्हा नव्याने उभा राहतो. तुम्ही पण राहिलं पाहिजे जर फार्मासिस्ट व्हायचं असेल तर. तर हे तिघं पाठच करा. सी ऑप्शन बरोबर. हे बाकीचे कोणीच नाहीये. इथं पक्षी होता पण भुसूर श्रेष्ठ वगैरे काही नाही. तो यहाँ पे कौन सा ऑप्शन बनेगा देखो अच्छे से. तर सी बरोबर आहे. फक्त सी बरोबर. दुसरा ऑप्शन बरोबर आहे. चला पुढचा. रीती भूतकाळाचे उदाहरण. सुरेश गीत गात असे, सुरेश गीत गात असेल, सुरेश गीत गात असतो आणि सुरेश गीत गात राहील. विद्यार्थी मित्रांनो, 3 प्रकारचे काळ आहे. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आधी मी वर्तमान काळ घेतला कारण इथं तुमचं भविष्य अवलंबून आहे. दोघं पण. जे झालं, जो हो, बीत गई सो छोड़ दो, आप बीती थी वो. आता वर्तमान काळ आहे म्हणजे भविष्य बदलेल. मग म्हणून आधी वर्तमान काळ आपण घेतो, मग भूतकाळ, मग भविष्यकाळ. बरोबर आहे? आता 3 काळ हे सगळ्यांना माहिती आहे. पण प्रत्येक काळाचे तिघांचे सुद्धा 4 पर्याय, 4 पुन्हा काय म्हणतात आपण, उपप्रकार पडतात. पहिला म्हणजे साधा, दुसरा म्हणजे अपूर्ण, तिसरा म्हणजे पूर्ण आणि चौथा म्हणजे रीती. डिटेल आपण शिकणार आहे नंतर बॅचमध्ये. आज मी तुम्हाला इथं क्लिअर करतो. रीती भूतकाळ म्हणजे काय? एखादी गोष्ट आता घडत असेल तर वर्तमान काळ, घडली भूतकाळ, घडणार आहे भविष्यकाळ. क्लिअर आहे ना? पण एखादी गोष्ट, आता मी रीती भूतकाळाबद्दल डायरेक्ट बोलतो. एखादी गोष्ट भूतकाळात घडली, बरोबर? होऊन गेली एखादी गोष्ट तर भूतकाळ आहे. क्लिअर आहे?
पण ती नेहमी घडत असते. म्हणजे ना परवा घडायची, काल घडायची, परवाच्या काल घडायची, त्याच्या काल घडायची, त्याच्या काल घडायची, असं नेहमी घडायची. याला रीती भूतकाळ म्हणतात. आणि हे ओळखण्याची एक स्पेशल ट्रिक पण आहे. अशा पद्धतीने कशी ओळखायचं आहे बघा. सुरेश गीत गात राहील. राहील भूतकाळ सांगतो का? नाही. मला भूतकाळ पाहिजे म्हणजे हे भविष्य काळात बोलतोय. सुरेश गीत गात असतो, आत्ता आहे. वर्तमान नको रे दादा. सुरेश गीत गात असेल, भविष्य आहे. सोडून द्या. रीतीची गरज पण नव्हती. नुसतं काळच ओळखायचा होता तुम्हाला. तरी सुद्धा रीती भूतकाळ म्हणजे काय? एखादी गोष्ट भूतकाळात नेहमी घडते बघा. सुरेश गीत गात असे म्हणजे आज म्हणजे त्यावेळेस काल गायचा, परवा गायचा, त्याच्या काल एखादी गोष्ट भूतकाळात नेहमी घडते. सुरेश गीत गात असे. गात होता, गात होता म्हणजे अपूर्ण भूतकाळ. गायलं होतं किंवा गात होता, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या भूतकाळाच्या. पण गात असे नेहमी, नेहमीची क्रिया असेल. कसं लक्षात ठेवू? भूतकाळात असलं पाहिजे आणि नेहमी ती क्रिया घडणारी पाहिजे. चलो जी, इथं आन्सर कोणतं भेटलं तुम्हाला? फर्स्ट बरं का. चलो. शुद्ध लेखन नियमानुसार योग्य शब्दांचा पर्याय. आता हे पाठ करूनच ठेवा. पाठ कसं करणार? तुम्हाला ना सवय असली पाहिजे की कोणतं बरोबर आहे. याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं पियुषमध्ये दुसरी वेलांटी आहे. हो की नाही? जीवनमध्ये कोणता जीवन आहे, पहिली का दुसरी, हे पाहावं लागतं तुम्हाला. याच्यासाठी आता शुद्ध लेखनावर आपल्याला चांगलं भर द्यावा लागणार आहे. एक तरी क्वेश्चन असतो. मनस्थिती आणि मातोश्री काय? बघा, आपण काय म्हणतो, माझी मनस्थितीच ठीक नाही. मनस्थिती का असं आहे का? नाही. मग याचा विषय मिटला. मग मनस्थिती. आता हे पण बरोबर, हे पण बरोबर, हे पण बरोबर. मनस्थितीची आपल्याला शुद्ध लेखन कसं आहे ते माहिती असलं पाहिजे. आता इथं मातश्री म्हणतो का आपण? नाही म्हणत ना. मातश्री म्हणतो का? नाही. हे पण चुकलं. आता 2 एलिमिनेट झाले. आता सोडू नका. अशाच पद्धतीने तुम्हाला आन्सर द्यायचे बरं का. 1-2 कट करा म्हणजे तुमचं उत्तर 50% येतं. 2 सोडले, 2 चुकीचे कळले ना तुम्हाला, 50% आलं. मनस्थिती आणि मातोश्री. सो करेक्ट ऑप्शन कोणता आहे? लगेच कळतं. मातोश्री म्हणतो आपण. म्हणून 2 ऑप्शन बरोबर आहे. पण आणखी लक्षात ठेवा, मनस्थिती म्हणजे कसं असतं, कसा शब्द येतो? मनस्थिती. पण हे झालं बरोबर. पण मातोश्री हा शब्द कसा आहे? असा पण आहे, मातोश्री. पण मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये मातोश्री हे बरोबरच आहे. याच्यासोबत त्यांनी आणखी एक सांगितलंय की तुम्ही असं पण म्हणू शकता, मातुश्री. म्हणजे हे जर आलं असतं ते पण बरोबर, मातोश्री पण बरोबर आणि मनस्थिती असाच असला पाहिजे. कळलं ना? आता इथं तुम्हाला मातुश्री दिलतं, पण या ठिकाणी काय राहिलं होतं त्यांचं? बरोबर आहे ना? आणि आहा. माहिती आहे? आता प्रश्न आहेच तो. बघूया आपण. कळलं तुम्हाला? पुढे. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. मी सांगितलं होतं म्हणी वाक्प्रचार कराच तुम्ही. आता याच्यामध्ये नीट बघा. पाणी पडणे, पाणी मुरणे, मुद्दामून आणखी ट्विस्ट निर्माण केला. पाणी घेतलंय सगळं आणि सगळं पाणी पडलं, पाणी मुरलं, पाणी पाजलं, कोणी कोणाला पाजलं पाहू, आणि पाणी सोडलं. याची इथं काय केलेत? जोड्या जुळवायच्या. बरोबर, आपल्याला वर्गामध्ये बसल्यानंतर बरोबर जोड्या जुळवता येतात. आता ह्याच जोड्या आता आपल्याला इथं वाक्प्रचारात जुळवणार आहे. बघा, पहिली गोष्ट सगळ्यात सोपी, माझ्या नादी लागू नको तो. एका झटक्यात पाणी पाजीन म्हणजे काय? पाणी पाजीन म्हणजे काय करीन मी तुला? आशा सोडीन का? तुझा पराभव करीन का? तुला वाया जायला लावीन का? का गुप्तगत शिजन? एकच गोष्ट, एका झटक्यात पाणी पाजीन म्हणतो की नाही, म्हणजे तुझा पराभव करीन मी. पाणी पाजणे म्हणजे काय? पराभव करणे. एवढंच शोधा. सीचं काय आहे? 2 आहे. सीचं काय आहे? 2 आहे. कशाला तिसरा आणि चौथ्याला डोकं लावताय? झाले ना 50%, एकाच ह्याच्यात आलं. पुढे बघूया आपण. हे दोघं कधीच बोलत नव्हते, सोम्या आणि गोम्या किंवा चिन्या म्हणे काय असन ते असन. म्हणजे हे दोघं कधीच बोलत नव्हते. आता हे दोघं कंटिन्यू सोबत राहतात. रात्री 11-11 वाजेपर्यंत काहीतरी बोलत असतात. मला डाऊट आहे काहीतरी पाणी मुरतंय. म्हणजे काहीतरी यांचा गुप्तकत शिजतोय. म्हणजेच काय झालं? पाणी मुरणं म्हणजेच काय? काहीतरी गुप्तकत त्यांचा शिजत आहे. म्हणजे बीचं 3 असलं पाहिजे. बघा, बीचं 3 इथं आहे. करेक्ट ऑप्शन लगेच भेटला दुसरा. तरी पण आपण बघूया. पाणी पडलं, मग इथं ऑटोमॅटिक तुम्हाला क्रॉस चेक करायचंय. बरोबर, पाणी पडलं याचं सांगतात वाया जाणे. बरोबर आहे. मी एकदम छान तयारी केली होती, पण ऐन मोक्याला पाणी पडलं राव त्याच्यावर, म्हणजे ते वायाला गेलं. पुढे खूप अभ्यास केला, खूप सगळं व्यवस्थित केलं. शेवटी मला नाईलाजास्तव त्याच्यावर पाणी सोडावं लागलं. म्हणजे त्याची आशा सोडून द्यावे लागले. हो ना? म्हणजे अशा पद्धतीने शोधायचं. तुम्ही म्हणाले एवढं पाठ करायची का? बिलकुल गरज नाही. 1-2 मध्ये तुम्हाला मी इलिमिनेट करून दाखवलेत. एकाच्या ह्याच्यात 2 इलिमिनेट झाले. 50% आन्सर आलं आणि दुसऱ्या ह्याच्यात करेक्ट आन्सर आपल्याला भेटून गेलं. चला पुढचा प्रश्न. राजा साधूजवळ नेहमी वर मागे. बरोबर, वर 2-3 प्रकारचे असतात बरं का, पाहू आपण. पुढे काय म्हणतात? साधू गेले, त्यांचा आशीर्वाद मागे राहिला. या दोन्ही वाक्यातील मागे हा शब्द अनुक्रमे
सगळ्यात महत्त्वाचं काय विचारलं, तुम्हाला जे वाटतं ते नाही सांगितलं. अनुक्रमे काय म्हणून आलेला आहे, कोण, मागे. बस. शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय अशा 8 जाती. कोणत्या जातीचं आहे ते नीट पाहायचं गरजेचं आहे. डिटेलमध्ये आपण बघणार आहे, काळजी नका करू. काय शोधायचंय, मागे अंडरलाईन करा. डन. आता अनुक्रमे म्हणजे हा मागे कोण आणि हा मागे कोण हे मला शोधायचं. विद्यार्थी मित्रांनो, मराठीत सगळ्यात सोपी गोष्ट असते ती म्हणजे क्रियापद ओळखणं. वाक्याच्या शेवटीच ते येत असतं, मध्ये कुठं बियणं येत नाही. ते इंग्लिशमध्ये सगळा घोळ झालेला आहे. आपल्याकडे सगळ्यात शेवटी येतो ते म्हणजे क्रियापद. मग आपल्याला लगेच कळेल, राजा साधू जवळ नेहमी वर मागे. मागे काय झाला, पहिल्यामध्ये मागे क्रियापद झाला, क्रियापद झाला, क्रियापद झाला. दुसरा सोडा ना, आलं ना 75% मध्ये. दुसरा आता बघूया. साधू गेले त्यांचा आशीर्वाद मागे राहिला. सगळ्या शब्दांच्या जाती माहिती असल्या पाहिजे. आता याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, राहिला. कळलं. साधू गेले त्यांचा आशीर्वाद मागे राहिला. राहिला क्रियापद आहे, पण मागे विचारलंय. आता या क्रियापदाला जर मी प्रश्न विचारला काय, कोठे, केव्हा, असं, तर बघा, काय राहिला किंवा कोठे राहिला, मागे राहिला. कुठे, मागे राहिला. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. इथं राहिला या शब्दाला विशेष माहिती सांगतोय. राहिला या शब्दाच्या बद्दल विशेष माहिती सांगणारा मागे. कसं कळतं विशेष माहिती, त्याला प्रश्न विचारा ना, काय, कोठे, केव्हा, असं. तर कुठे राहिला, मागे राहिला. कुठे, मागे. म्हणजे याचा अर्थ मागे इथं काय झालं, क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द झाला, जो क्रियाविशेषण असतो. शब्दयोगी असतं का, ऑलरेडी पाहिलं ना, शब्द नामाला जोडून येतं. नाम असतं का, नामाला काही घेणंच नाही कोणाचं. मग याच्यामध्ये इथं काय झालंय, तिसरा ऑप्शन करेक्ट आहे. हे होतं आजचं सेशन. पुढच्या सेशनमध्ये इंग्लिश या विषयावर टीसीएस कसे क्वेश्चन्स टीसीएसने विचारलं होतं ते बघणार आहे. चला भेटूया पुढच्या सेशनमध्ये. आणि सगळ्यात मोटिवेशन आम्हाला देणारी गोष्ट म्हणजे जर तुम्ही लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं, कमेंट केली, तर आम्ही नक्की तुम्ही जे कमेंट्स कराल त्याला रिप्लाय देऊ. चला भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक यू.